शासन निर्णयानुसार पात्र बौद्ध संस्थांना मंजूर करण्यात आलेले अनुदान तात्काळ वितरित करावे, अन्यथा धारणी तालुक्यातील मौजा, कोबडढाणा व बैरागड येथील सार्वजनिक वितरण प्रणाली लाभार्थ्यांनी स्वस्त धान्य दुकानातील कथित अनियमाविरोधात उपविभागीय अधिकारी धारणी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। तक्रारीनुसार कोबडढाणा येथील स्वस्त धान्य विक्रेता धनसिंग ओझा घुमरे हा मागील सुमारे 10 वर्षापासून प्रत्येक रेशन कार्डधारकाला गहू व तांदूळ वाटप करताना प्रत्येकी 2 किलो धान्य कमी देत असल्याचा आरोप करण्यात आलाय। तक्रारदारकांनी नमूद केलंय की याबाबत जाब विचारल्यानंतर संबंधित विक्रेत्याकडून धमकावले जात असून कोठेही तक्रार करा, माझे काहीही बिघडणार नाही असे सांगितले जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। तसेच तक्रार करणाऱ्याला वैयक्तिक शत्रू समजण्याची धमकी दिली जात असल्याचे अर्जात म्हटले आहे। याशिवाय अनेक वेळा धान्य वितरणाची पावती दिली जात नसल्याचा आरोप तसेच वितरण प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचाही आरोप अर्जात करण्यात आलाय। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधित स्वस्त धान्य विक्रेत्यावर नियमानुसार कठोर प्रशासकीय व कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी राशन धारकांनी उपविभागीय अधिकारी धारणी यांच्याकडे केली आहे। या निवेदनाच्या प्रती तहसीलदार धारणी यांनाही देण्यात आली असून प्रशासन या तक्रारीकडे दखल घेऊन वस्तुस्थितीची चौकशी करणार का याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे अमरावती जिल्हा प्रतिनिधी सतीश पाटील यांनी। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी व बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनल अमरावतीला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। संपर्क करा संपादक नितीन पाटील मुळे। संपर्क क्रमांक 9921589663।